मैं काफ़ी वक्त से कह रहा हूँ कि अब देखिए, अब इस देश में डेमोक्रेसी का फ्यूचर संसद से तय नहीं होगा, सड़क से तय होगा। सुप्रीम कोर्ट बोल रही है कि जिनके ऊपर एफआईआर्स है पहले से उनको मत छोड़िए, तो वो हमें मंजूर नहीं है। हमारा जो डिमांड है वो क्लियर है एंड उसी के हिसाब से होना चाहिए, क्योंकि उसी चीज पे एग्रीमेंट भी हुई थी। त्यांना संसद मान्य नाही, त्यांना सुप्रीम कोर्ट मान्य नाही, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश त्यांना मान्य नाहीत. म्हणजे हम करे सो कायदा, जे आम्हाला पाहिजे तेच घडलं पाहिजे आणि ते नाही घडेपर्यंत किंवा ते घडवेपर्यंत आम्ही वाटेल ते करत राहणार. नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. जंतर मंतरवरचं आंदोलन तर ओसरलं, परंतु आंदोलनाच्या नंतर बऱ्याच गोष्टी घडतायत. त्याचाच लेखाजोखा मांडण्याकरता मी आज तुमच्या समोर आलोय. सर्वप्रथम म्हणजे आंदोलन मागे घेताना ज्या अटी ठेवल्या गेलेल्या होत्या आणि सरकारने मान्य केलेल्या होत्या, त्यातली एक अट होती की जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनी जे काही हिंसा घडवली त्याबद्दल त्यांना जबाबदार धरू नये आणि त्यांच्यावर एफआयआर दाखल होऊ नये, त्यांचा कुठलाही क्रिमिनल पोलीस रेकॉर्ड ठेवता कामा नये, अशी ती अट होती. जो केसेस हो रहे हैं उस पर बातचीत चल रही है, किसी भी जो भी स्टूडेंट्स है किसी पर भी केस नहीं लगनी चाहिए. आणि सरकारने ती मान्य केलेली आहे असं झुरळ जनता पार्टी म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांनी वारंवार सांगितलेलं होतं. परंतु आज मात्र वेगळीच गोष्ट समोर येते आणि ती गोष्ट समोर अशी येते की जे आंदोलन घडलं त्याच्यावर एक रचना होती. सर्वप्रथम नीटच्या प्रश्नावरून स्वतःच्या भविष्याविषयी अत्यंत चिंतित असलेला असा एक एन्झायटी असलेला एक तरुणाईचा वर्ग होता की ज्याच्यावर सोशल मीडियाच्या एका विशिष्ट फोकस अल्गोरिदमच्या माऱ्यातून त्याला विशिष्ट गोष्टी फीड केलेल्या होत्या. जसं गावाकडं बैलांच्या झुंजीच्या आधी त्या बैलाला काही विशिष्ट पदार्थ खायला घातले जातात जेणेकरून त्याच्यात एक प्रकारचा उन्मत्तपणा येईल, तसंच हे वैचारिक उन्मत्तपणा येणारं जे सगळं खाद्य होतं ते त्याला पुरवलं गेलं होतं आणि त्याच्यातून त्याच्या मनात एक राग संताप व्यक्त झाला आणि ती तरुणाई मग याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली. अर्थात त्यांचे प्रश्न गैरवाजवी होते का, तर अजिबात नाही. त्या तरुणाईची जी भाषा जी होती आणि त्यातली जी बिभत्सता अश्लीलता होती, त्याचा जो दर्जा खाली गेला होता, त्याविषयी मला काही भाष्य करायचं नाही, बिकॉज इट वॉज डन इन अन एक्स्ट्रीमली मोटिवेटेड इन्स्टिगेटेड माइंडसेट. परंतु जी मागणी केली गेली होती की त्या मागून जे प्रोफेशनल पत्थरबाज होते, जे प्रोफेशनल दंगलबाज होते किंवा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही राजकीय असा डाव साधण्याकरता किंवा भारतामध्ये एक प्रकारे राजकीय उलथापालथ घडवण्याकरता एक मोठी व्यवस्था त्यांच्या मागे होती आणि आपल्या मागे नेमकं कोण आहे ते या निष्पाप तरुणांना माहीत नव्हतं. त्यामुळे या तरुणांवर कारवाई होऊ नये या मागणीशी मी सहमत आहे की ज्यांच्याशी आजपर्यंत कुठलाही त्यांच्यावर क्रिमिनल रेकॉर्ड नाही आणि ज्यांनी अशा प्रकारचे अश्लील मीम केलेत, पोलिसांची काही थोडीफार झटापटी केलेली आहे, त्यांना थोडीफार तंबी देऊन समुपदेशन करून त्यांना सोडून देण्यात यावं आणि त्यांचा कुठलाही क्रिमिनल रेकॉर्ड ठेवू नये. त्याप्रमाणे आज महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारचे जे विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे एखाद्या कॉलेजचं कार्ड असेल किंवा अशा काही गोष्टी घडल्या आहेत त्यांच्यावरचे एफआयआर मागे घ्यायला सुरुवात केली, किंबहुना काही ठिकाणी दाखलच करण्यात आलेले नाही. जे असे हार्डन गुन्हेगार आहेत त्यांची यादीच दिल्ली पोलिसांनी फेस रिकग्निशन टेक्नॉलॉजीनी आयडेंटिफाय करून समोर आणली आणि त्याच्यात 2800 याच्यावर मी कालच्या कार्यक्रमातही बोललेलो आहे. आणि त्यातले 950 हे अत्यंत हार्डन्ड असे गुन्हेगार आहेत की ज्यांच्यावर खून, बलात्कार, दरोडेखोरी, अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे जीवघेणी मारहाण, पॉस्को असे गुन्हे दाखल आहेत. अशा मंडळींना का सोडायचं? आज सुप्रीम कोर्टाने त्याविषयी तीव्र मत व्यक्त केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्ट आणि त्यांच्या या निरीक्षणाविषयी काय मत व्यक्त केले ती बघा. सुप्रीम कोर्ट बोल रही है कि जिनके ऊपर एफआईआर्स है पहले से उनको मत छोड़िए, तो वो हमें मंजूर नहीं है. हमारा जो डिमांड है वो क्लियर है एंड उसी के हिसाब से होना चाहिए, क्योंकि उसी चीज पे एग्रीमेंट भी हुई थी. त्यांना संसद मान्य नाही, त्यांना सुप्रीम कोर्ट मान्य नाही, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश त्यांना मान्य नाहीत.
म्हणजे हम करे सो कायदा, जे आम्हाला पाहिजे तेच घडलं पाहिजे आणि ते नाही घडेपर्यंत किंवा ते घडवेपर्यंत आम्ही वाटेल ते करत राहणार. हीच ती मनोवृत्ती. सुप्रीम कोर्टाला जुमानायचं नाही, देशाच्या संसदेला जुमानायचं नाही, कारण तुमचे जे आका आहेत, वैचारिक आका योगेंद्र यादव, ते तुम्हाला काय भरवत आहेत तुमच्या डोक्यात? नाउ द डेमोक्रेसी विल बी रन नॉट बाय संसद बट बाय सड़क. मैं काफी वक्त से कह रहा हूं कि अब देखिए, अब इस देश में डेमोक्रेसी का फ्यूचर संसद से तय नहीं होगा, सड़क से तय होगा. रस्त्यावरून तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. अमेरिकेहून परत आलात तेव्हा तुमच्या हातात काय होतं? बाबासाहेब आंबेडकर. बघा ती दृश्य. आणि याच बाबासाहेब आंबेडकरांनी या अशा प्रकारच्या रस्त्यावरच्या आंदोलनांबद्दल काय मत व्यक्त केले ते बघा. त्यात संसद आहे, संसदीय मार्ग आहे, त्याचा अवलंब केला पाहिजे, ना की रस्त्यावरची आंदोलनं आणि उपोषणं. म्हणजे याचा एक अर्थ असा आहे, आणि त्याच्यात ते काय म्हणतात ते वाक्य नीट ऐका. इट मीन्स वी मस्ट अबंडन द ब्लडी मेथड्स ऑफ रेव्होल्यूशन. इट मीन्स दॅट वी मस्ट अबंडन द मेथड ऑफ सिव्हिल डिसोबिडियन्स, म्हणजेच कायदेभंग, नॉन कॉपरेशन, असहकार आणि सत्याग्रह. काहींना आज हे उद्गार भयंकर जळजळीत वाटतील, पण त्यामागे त्यांची भूमिका काय होती ती लक्षात घ्या. त्यांची पुस्तकं घेऊन तुम्ही एअरपोर्टवर उतरता आणि तुम्ही रस्त्यावर जंतर मंतरवर काय घडवता? तुम्हाला याचा अर्थ प्रोटेस्ट करायचा अधिकार नाहीये का? 100% आहे. पण प्रोटेस्ट कुठे करावं? ती जागा डेसिग्नेट केलेली असते. त्यात हिंसा होऊ नये हे अपेक्षित आहे. जंतर मंतरवर तुम्हाला प्रोटेस्ट करायला परवानगी होती, नक्की संसद मार्गावर येऊन संसदेवर हल्ला करायला. हेच ते एनार्की ऑफ ग्रामर मध्ये इतके वर्ष आधी बाबासाहेबांनी याची वॉर्निंग दिली होती. दॅट्स वाय ही इज अ विजनरी अँड वन ऑफ द बेस्ट सन्स ऑफ दिस कंट्री. आणि इकडे तुम्ही कोणाला गुन्ह्यातून वाचवायला बघतायत? की जे ऑलरेडी गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांना तुम्ही बाहेर काढायला बघताय का? पुढचा गुन्हा करायला ते तुम्हाला उपयोगी हवेत म्हणून. आणि त्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाने मत व्यक्त केल्यानंतर तुम्हाला सुप्रीम कोर्टाची व्यवस्था सुद्धा मान्य नाही. विचार करा प्रेक्षक, नेमकं काय घडतंय आणि यांचे हेतू काय आहेत. दुसरा अत्यंत महत्वाची चर्चा सुरू झाली ती म्हणजे मोदींचा इथल्या तरुणाईशी असलेला संपर्क संवाद आणि त्यांचा प्रभाव कमी झालाय का. विशेषतः पश्चिम बंगालच्या निकालानंतर मोदी आणि शहा यांच्या नावाचा दबदबा खूप वाढला होता. विशेषतः पश्चिम बंगालमधला जो सर्वात महत्वाचा पक्ष होता तृणमूल काँग्रेस, त्या तृणमूल काँग्रेसचा नुसता पराभवही झाला, त्याचं विघटन झालं. आणि त्या विघटनानंतर एक विशिष्ट वातावरण काही कायदे संमत करून करण्याच्या दृष्टिकोनातून या देशामध्ये होत होतं. त्याच वेळेला मोदी यांच्या विरोधात इथली तरुणाई आहे अशा प्रकारची एक कॅम्पेनच सुरू झाली की काय असं वाटण्या इतपत परिस्थिती इथे निर्माण झाली. बघता बघता घराघरात अशी परिस्थिती निर्माण झाली की आई वडील, आजी आजोबा, काका मामा हे सगळे भारतीय जनता पक्ष किंवा उजव्या विचारसरणीचे समर्थक, आणि मुलं जी सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्स खाली आहेत, एकच मेसेज अल्गोरिदम मधनं हॅमर केला जातोय, त्याच्यामुळे मोदींचे कट्टर विरोधक बनत आहेत. इज दॅट द केस? सो होय, निश्चितपणे काही काळ तशी परिस्थिती होती. पण लक्षात घ्या, क्रिकेटमध्ये म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. मोदींना तरुणाईपर्यंत पोचायचे मार्ग अवगत झाल्यानंतर काही क्षणात त्यांनी गिअर चेंज केले, लेन चेंज केली आणि इंस्टाग्रामवर मोदी यायला लागले. आणि इंस्टाग्रामवर येऊन मोदी तरुणाईशी संवाद साधू लागले. आणि त्याला पहिल्याच दिवशी 3 कोटीपेक्षा जास्त हिट आल्या. त्यात मोदींनी कुठेही आदेश किंवा सरकारविषयी काही सांगायला सुरुवात केली नाही, तर तुमच्यासाठी काय नेमकं केलं गेलंय याची जाणीव करून दिली. आणि भारताच्या निर्मितीमध्ये त्यांच्या सहभागाबद्दल कळकळीची विनंती केली. भारतीय जनता पक्षाकडे आत्ता या क्षणाला मोदींइतका प्रभावी दुसरा कम्युनिकेटर नाही. हे एकीकडे घडत असताना तिकडे भाजपच्या हिमाचल प्रदेशमधून मंडीमधून निवडून आलेल्या कंगना राणावत
त्यांनी एक विधान केलं. बघा नेमकी आता काय म्हणाल्या. प्रोटेस्टर्स को जो कि गटर छाप, अनैतिक, अश्लील बिहेवियर सड़क पर बच्चों के सामने, बुजुर्गों के सामने, महिलाओं के सामने डिस्प्ले कर रहे थे, उसको नॉर्मलाइज करने से मना किया है कि वी डू नॉट एक्सेप्ट दिस इन दिस सोसाइटी. हम लोग नहीं चाहते कि कंगना राणावत यांनी पुन्हा या कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांची, नेत्यांची एक प्रकारे संभावना करताना ते गटर मधले आहेत असं विधान केलं आणि त्यांच्यावर प्रचंड टीकास्त्र सोडलं. मग तुम्हाला गृहिणी होता येणार नाही, तुम्हाला कुटुंब चालवण्याच्या लायकीचे नाहीत, अशी विधानं मुक्ताफळ केली. और जिनके माता पिता बहुत ही कंजर्वेटिव है, हम जानते हैं कि हमारा हिंदुस्तानी समाज कैसा है. उनकी बेटियां ऐसे इतनी गंदे गंदी भाषा में बात कर रही हैं, समाज में उनकी क्या इज्जत रह जाएगी और उनको किस तरह की विपरीत परिस्थितियों का सामना करना पड़ेगा. याविषयीच तर वॉर्निंग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी दिली होती. नव्या पिढीशी संवाद करताना आदेश नको, संवाद साधा. ते प्रश्न विचारतील, पूर्वजांनी सांगितलं म्हणून ऐकलं या मानसिकतेत नाही. ते प्रश्न विचारतील, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या, त्यांच्याशी पार्टनरशिप करा, एंगेज विथ देम. आणि तुम्ही हे सगळं नेमकं काय करताय कंगना राणावत? आपले पंतप्रधान आपल्या आईवरनं, स्वतःवरनं इतके बिभत्स गोष्टी आल्या तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांची संवाद साधतात अत्यंत प्रामाणिकपणे. काय माहितीये का, ग्रासरूट मधून एखादा नेता वरती येतो ना, तेव्हा त्याला या सगळ्याची जाणीव असते. पण मोदींच्या नावावर आणि लाटेवर विजयी झालात ना आणि निवडून आलात की तुम्हाला तुमचा ग्रासरूट टच जातो. मंडीमध्ये जेव्हा त्या निवडणूक लढवत होत्या तेव्हा निवडणूक कव्हर करण्याकरता मी एक दिवस आणि एक रात्र त्यांच्या मतदारसंघात घालवलाय. त्यांचे जे विरोधक होते, ज्यांचा पराभव झाला, नाव आठवते, मला वाटतं विक्रमादित्य सिंग वगैरे नाव असावं, त्यांनी त्या काळात एक विधान केलं होतं आणि ते अतिशय बेजबाबदार आणि स्त्रियांचा अपमान करणारच होतं, कंगना राणावतला झोमणारच होतं. आणि ते विधान काय होतं, मंडी आजकल क्या भाव में चल रही है. 2024 में जब मुझे टिकट मिला था तो मेरा एक फोटो लगाकर उसके नीचे कांग्रेस के प्रवक्ता ने लिखा था कि मंडी में क्या भाव चल रहा है. अर्थात याचा फटका त्यांना बसला आणि त्यांना निवडणुकीत पराभव करावा लागला. त्या काळातला कंगना राणावत यांचा प्रचार अतिशय प्रभावी होता. मी स्वतः डोळ्यांनी बघितलेला आहे. एक चुकीचं वाक्य किती महाग पडू शकतं हे तुमच्या समोर असताना तुम्ही पंतप्रधान स्वतः डायलॉग करतायत, सरसंघचालक तुम्हाला वॉर्निंग देतायत, दिशा दिग्दर्शन करतायत. अशा वेळेला पुन्हा तुम्ही झुरळ म्हणून संभावना करण्यापेक्षा या सरकारने या बाबतीत काय काय पावलं उचलली याविषयी जर बोलला असतात तर कदाचित अधिक सकारात्मक झालं असतं. जी मुलं बिभत्स मीम करतायत, त्यांची माथी भडकवली गेलेली आहेत, त्यांच्याकडे आपण कोणत्या नजरेनं बघायचं हे मोदींनी त्यांच्या कम्युनिकेशन मध्ये दाखवून दिलं. ते पूर्णपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा त्या विचारसरणीच्या लोकांच्या ताब्यात गेलेले आहेत. आता मला प्रश्न पडला, राहुल गांधींना ज्या केरळमधून निवडून दिलेलं होतं त्या केरळमध्ये तर बऱ्याचशा संस्था या चर्चेस चालवतात. शिक्षण संस्था कोणाच्या मालकीच्या आहेत, तर चर्चच्या आहेत. मग अशा वेळेला त्या चर्चवर पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नियंत्रण आहे असं म्हणायचंय का त्यांना? मग तर फारच मोठा बॉम्ब टाकला तुम्ही. अनेक ठिकाणी मुसलमान मदरस्यात शिक्षण घेत आहेत. हे मदरसे कोण चालवतंय हे तर जग जाहीर आहे. मग या मदरस्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नियंत्रण आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? चमत्कारिक विधानं करण्यामध्ये त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. संसदेच्या आत किंवा संसदेच्या बाहेर एखाद्याची नक्कल करणं असो किंवा लोकसभा अध्यक्षाविषयी काही अनुद्गार काढणं असो, या बाबतीतले नवनवे उच्चांक किंवा नीचांक जे काही तुम्ही म्हणायचं असेल ते ही मंडळी राहुल गांधी यांच्यासारखी नित्य नियमाने करत असतात. संसदेतल्या वृक्ष अशा या सगळ्या वातावरणात ही विधानं काहीशी विरंगुळा देणारी ठरतात, म्हणून त्याची दखल लेना तो बनता है. प्रेक्षको, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. असेच नवनवीन विषय घेण्यासाठी आम्हाला सूचित करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निरुडकर शो.